सोलापूर श्रमिक पत्रकार संघानं केवळ पत्रकारांचे प्रश्न मांडण्यापुरतं काम मर्यादित ठेवलं नाही. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, पत्रकारांसाठी मेडिक्लेम योजना आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून संघटनेनं आदर्श निर्माण केला आहे. पत्रकारिता हे आव्हानात्मक क्षेत्र असून पत्रकारांनी एकत्र येऊन परस्परांना बळ देणं गरजेचं आहे. शालेय साहित्य वाटप हा केवळ उपक्रम नसून पत्रकार कुटुंबांना एकत्र आणणारा आणि संघटनेविषयी आत्मीयता निर्माण करणारा उपक्रम आहे, असे गौरवोद्गार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी काढले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं महापौर विनायक कोंड्याल, डॉक्टर शैलेशकुमार पाटील फाउंडेशन, शहाजीराजे पवार युवा मंच आणि राजदीप HP गॅस एजन्सी यांच्या सहकार्यानं आयोजित पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप समारंभात आमदार कल्याण शेट्टी बोलत होते. या प्रसंगी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, डॉक्टर शैलेशकुमार पाटील फाउंडेशनचे व्हाईस प्रेसिडेंट जगदीश पाटील यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. यावेळी विचारमंचावर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत, दैनिक दिव्य मराठीचे संपादक महेश रामदासी, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत बायने, दैनिक तरुण भारत संवादचे निवासी संपादक विजयकुमार देशपांडे, दैनिक जनसत्यचे संपादक सरदार अत्तार, दैनिक सकाळचे वृत्तसंपादक वैभव गाढवे, द न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर तात्यासाहेब पवार, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलगुडे, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. संस्कृतमधील समानशील व्यसनेषु सख्यम या उक्तीचा उल्लेख करत आमदार कल्याण शेट्टी पुढे म्हणाले की समान विचार आणि समान ध्येय असलेली माणसं एकत्र आली तर त्यातून मजबूत संघटना निर्माण होते. अडचणींवर मात करता येते. प्रत्येक क्षेत्रात संघर्ष आहे. राजकारण असो, पत्रकारिता असो, वैद्यकीय क्षेत्र असो किंवा इतर कोणतंही क्षेत्र असो, प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही अडचणी येतात. एकजुटीतून त्या सोडवता येतात. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सामाजिक बांधिलकीचं कौतुक करत त्यांनी संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शहाजी पवार म्हणाले की कोणतीही दुर्घटना घडो, भूकंप असो, पूरस्थिती असो, पंढरपूरची वारी असो किंवा सिद्धरामेश्वर यात्रेसारखे धार्मिक सोहळे असोत, लोकप्रतिनिधी पोहोचण्यापूर्वी घटनास्थळीवर पत्रकार उपस्थित असतात. पत्रकार सुखातही सोबत असतो आणि दुःखातही. समाजातील प्रत्येक घडामोड नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार प्रामाणिकपणे करतात. समाजातील सर्वसामान्य माणसाला आजही पत्रकारांवर विश्वास आहे. पत्रकारांनी एखादा प्रश्न उचलून धरला तर न्याय मिळेल अशी भावना समाजामध्ये आहे. त्यामुळं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी अधिक महत्त्वाची असून पत्रकार होणं हे पुढारी होण्यापेक्षाही कठीण काम आहे, असं ते म्हणाले. प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलगुडे यांनी केलं. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं तर खजिनदार किरण बनसोडे यांनी आभार मानले. यावेळी वृत्तपत्र, वृत्तवाहिनी यांचे पत्रकार तसंच पाल्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राजदीप गॅस एजन्सी, डॉक्टर शैलेशकुमार पाटील फाउंडेशन आणि शहाजीराजे पवार युवा मंच यांच्या सहकार्यातून हा उपक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. ज्यांच्या हस्ते या शालेय साहित्याचं वाटप आपण करणार आहोत ते अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, डॉक्टर शैलेशकुमार पाटील फाउंडेशनचे उपाध्यक्ष जगदीश पाटील साहेब, भाजपचे प्रदेश सदस्य आणि आमचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शहाजीराजे पवार या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष नगरसेवक मनीष केत, या ठिकाणी उपस्थित असलेले तरुण भारतचे संपादक प्रशांतजी माने, तरुण भारत संवादचे संपादक विजयकुमार देशपांडे, तात्यासाहेब पवार, सरदार अत्तार, आपले खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख आणि पत्रकार मित्रांनो, पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी आपण शालेय साहित्याचं वाटप करतो. पत्रकारांच्या 10वी आणि 12वीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देतो. याशिवाय सगळ्यात आरोग्याचा जो प्रश्न असतो तो प्रश्न आपण पत्रकार संघाच्या माध्यमातून बऱ्यापैकी सोडवतो. साधारण
200 पत्रकारांचं आपण मेडिक्लेम योजना 200 पत्रकारांसाठी राबवतो. त्याचा जो 50% प्रीमियम आहे तो पत्रकार संघ भरतो. साधारण 12 ते 14 लाख रुपये आपण पत्रकारांच्या कुटुंबासाठी दरवर्षी खर्च करत असतो. याशिवाय अन्य उपक्रम राबवतो. मित्रांनो, आज या ठिकाणी सचिन दादा आहेत, शहाजीभाऊ आहेत, हे तोलामोलाची सगळी माणसं आहेत. ही सदैव आपल्या पाठीशी राहतात, सदैव आपल्याला सहकार्य करतात. गेल्या 24 वर्षापासून आपल्या गृहनिर्माणचा प्रवास सुरू आहे. सुरुवातीच्या काळात जागेचं आरक्षण असेल तो विषय त्यावेळेचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या काळात तो मार्गी लावला. त्यानंतर पुढे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळून आपल्या कामाला सुरुवात झाली. त्यावेळी विजयकुमार देशमुख मदत, सुभाषबाबू देशमुख यांनी आपल्याला मदत केली. त्यानंतर सरकार बदललं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी संजय मामा शिंदेने आपल्याला मदत केली. त्यानंतर बऱ्यापैकी भाजपचं सरकार आल्यानंतर कामाला आपल्या गती मिळाली. सचिन दादांनी त्यानंतर आपल्याला खूप मदत केली. बऱ्यापैकी प्रवास आपला आता गृहनिर्माणचा संपणार आहे. साधारण दादा डिसेंबरपर्यंत चाव्या मिळतील असं महाराजच्या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. शहाजीभाऊंचं पण आपल्याला यासाठी वेळोवेळी मदत झालेली आहे. एकदा सीएम साहेब आपल्या नियोजन बघून आले होते. आम्ही इथल्या 2-3 लोकप्रतिनिधीला विनंती केली की साहेबांनी गृहनिर्माणच्या स्पॉटवर जर भेट दिली तर आणखी कामाला गती येईल. ते म्हणजे प्रोटोकॉल असतो त्यांचा, त्यामुळे सीएम साहेब काही येणार नाही तिथं. पण भाऊंना त्यावेळेला विनंती केली. भाऊंनी ते सगळे प्रोटोकॉल मोडून साहेबांना आपल्या साईडवर आणलं. तेव्हापासून त्या कामाला गती आली. दादांचं तर आपल्याला कायम सहकार्य आहे. मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते. 15 दिवसापूर्वी सचिन दादांचा फोन आला की बापू उद्या जायचं आहे, जयस्वाल साहेबांची वेळ मिळालेली आहे. रात्री सिद्धेश्वर गेली होती. रात्री 11:30ला काम संपवलं संचालनाचं. मी आणि प्रमोद बोडके आम्ही बसने गेलो. बसने पुण्याला गेलो, पुण्यातून ठाण्याला गेलो, तिथून लोकलने गेलो. दादांचा फोन 2 वेळा आला, पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर आहे, तुम्ही तिकडे या. आम्ही जायला निघालो, परत दादांचा फोन आला, नाही महाडाला या. दादा पोहोचेपर्यंत आम्ही टॅक्सी करून महाराजा ऑफिसला पोहोचलो. जयस्वाल साहेबांची चर्चा झाली. जयस्वाल साहेबांनी दादांना सांगितलं क्षेत्रात केलं. पण अशा क्षेत्रात राहून तुम्ही जे चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे ती संघटना खरोखर कौतुकास्पद आहे. आणि निश्चित सांगतो, देवाभाऊनी ज्याचा भूमिपूजन केला तर चावी द्यायला देवाभाऊच येतील, लवकरच येतील. आणि ह्या सगळ्यांमध्ये सचिन कल्याण शेट्टी कायम तुमच्या सोबत असणार आहे. तुम्ही पत्रकार लोकांचा मला कधी त्रास नाही. मला तरी बापूला 2-3 वेळा विचारत होतो, बापू मला काय आहे, नाही मला काही नाही, सगळे होतं. पण आजच्या जरी कार्यक्रमात माझा काय सहभाग नसला बापू, तरी मी तुमच्या आणि तुमच्या संघटनेसोबत कायम आहे. तुम्हाला मी हे काय पुढारीची भाषा नाही बरं, मी मनापासून सांगतो. मला जिथं वाटेल एक म्हणजे पत्रकारिता आणि राजकारणी हा सोडून देऊ विषय. माझ्या आयुष्यात म्हणजे मला मी सरपंच होतो तेव्हापासून आज सांगायचं मला पत्रकारांचं खूप मदत झाली. खरंच जे आहे हे काय लपून ठेवायची गोष्ट. मला कायम म्हणजे सूचना, मार्गदर्शन असं असायला पाहिजे, असं नाही असायला पाहिजे. कधी गाव स्तरावर घ्यायला, कधी तालुका स्तरावर घ्यायला, कधी जिल्हा स्तरावर आणि आता कधी मुंबईच्या स्तरावर. त्यामुळं कायम तुमच्या परिवाराशी माझी नाळ जोडलेली आहे. आणि तुमच्यासारख्या लोकांसोबत राहून बऱ्याच गोष्टी आम्ही शिकत होतो. कित्येक वेळा आम्हाला काही गोष्टी कळत नाही, तर तुमचं बघून, तुमची बातमी बघून आम्हाला लक्षात येतं. विशेष एक गोष्ट सांगायचं, प्रमोद असेल की बापू, मी म्हणजे मला जिथं चांगलं वाटतं ते शिकायची खूप होत. म्हणजे मी प्रत्येक कामात काही नाही बघत असतो. मला माझ्या मतदारसंघात ह्याचा काय उपयोग होत असलेला. मी तुमच्या विषयामध्ये एवढा वेळा आलो, तुमच्या हाऊसिंग प्रकल्पामध्ये, आणि हे सगळं बघत असताना मध्ये काही तुम्हाला बोलू नये. मला काय, मी कुठलंही काम झाल्याशिवाय सांगत नाही, माझा स्वभाव आहे. पण तुमच्या सगळ्या कामात मी रोज बोलत होतो. तुम्ही बस नाही येताय, रात्री धडपड येताय, तुम्ही झोप नाही, प्रवास, तुमचं सगळं कष्ट बघतो. ह्या सगळ्यात तुमच्या ही योजना राबवताना काय काय अडचण आहे, कशामध्ये, पण ह्याला मार्ग काय, ह्या गोष्टीवर मी चिंतन करत राहिलो.
त्याच्यावर मी माझा एक वेगळा डिझाईन तयार केला. मी CM साहेबांना पुढे ठेवलं आणि एक हाऊसिंगचा प्रकल्प जो अक्कलकोटमध्ये आता होते अजून होईल आता इतक्याच्या वेळेस, जो महाराष्ट्रातला त्या पद्धतीचा पहिला प्रकल्प असेल. पण हे शिकलो कुठून? तुमच्यासोबत बसून तुम्ही रोज मला जेव्हा घेऊन जात होते सांगत होता, ह्यातून अडचणीतून भाग काढत होतो आणि त्यातून मला ती वेगळी आयडिया सुचली आणि तो नवीन फ्रेम तयार केला, डिझाईन तयार केला आणि त्यातून अक्कलकोटमध्ये करायचं होतं. त्यामुळे तुमच्यासारख्या मित्रांकडून खूप काही गोष्टी शिकता आल्या. भविष्यात सुद्धा काम करत असताना कायम सचिन कल्याणसाठी तुमचा परिवाराचा सदस्य म्हणून तुमच्यासोबत असल्याची ग्वाही देतो. पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, असंख्य कामं, असंख्य वेळा, असंख्य विषय असतातच, पण आज कुटुंबासाठी जो वेळ तुम्ही द्यायला लागलाय, कुटुंबाकडे कधीच दुर्लक्ष होऊ देऊ नका. तुमच्यासाठी बाहेर अजून लाख लोक असतील, हजारो प्रश्न असतील, पण कुटुंबासाठी तुम्ही एकटेच आहात हे फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा. मुलांचं शिक्षण, मुलांचं आरोग्य आणि तुमचं आरोग्य या 3 गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष होऊ देऊ नका अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आजच्या दिवशी बापू तुम्ही असतील, तुमचे सगळे सहकारी असतील, आपण मला बोलावं, या निमित्तानं तुमच्या सगळ्यांची चर्चा करण्याची मला संधी मिळाली. त्यामुळे तुमचे आणि तुमच्या सहकार्याचे विशेष आभार व्यक्त करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. मला वाटलं आवाजच गेला नाही. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अशा आनंददायी कार्यक्रमासाठी, पाल्यांसाठी जे काही साहित्य आहे ते वाटप करण्यासाठी आपल्याला लाभलेले आपले मान्यवर आदरणीय या सोलापूर जिल्ह्याचे कर्तृत्ववान आमदार आदरणीय सचिनदादा, ज्यांनी सगळ्या हाताने पत्रकाराच्या पाठीशी उभा राहून नेहमीच मदत करतात असे आदरणीय जगदीश पाटील साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी किंवा पत्रकारांसाठी कधीही कुठेही आपलं स्वतःला काही न मागता नेहमी पत्रकारांसाठी झगडत असणारे आपल्या श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय विक्रम बापू, उपाध्यक्ष अल्ताफभाई, सरचिटणीस सागरजी सुरवशे, किरणजी बनसोडे, याबरोबर जे भारतीय जनता पार्टीचे स्वीकृत नगरसेवक आहेत आणि मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत असे आमचे बंधू आदरणीय मनीष भैया खेर, आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतात असे प्रशांतजी माने साहेब, विजयजी देशपांडे साहेब, वैभवजी गाडवे साहेब, सरकार अत्तारजी, किरण बनसोडे साहेब, तात्यासाहेब पवार आणि ज्या कोणीला लोकमंगल फाउंडेशनमध्ये कोणीच नाही म्हणून बोलायला शिकवलं होतं आम्ही, दादा आणि आम्ही, आणि ती पुढे जाऊन स्वतःच्या पायावर कुठेही खचून न जाता, कुठेही कशी मोदी साहेबांच्या सुद्धा भाषणात मोदींनी ज्यांचं कौतुक केलं ते असे कणखर असे श्वेता उल्लेख, उपस्थित सर्वच पत्रकार बंधू व त्यांचे सर्व पाल्य, मुलांना प्रथमतः मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो की जे काही त्यांच्या मनामध्ये स्वप्न असेल, मग ते छोट्या गटापासून कॉलेजच्या जीवनामध्ये जे काही आता परीक्षा देत आहेत त्याला IMI चरणी, सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांचं सर्व स्वप्न पूर्ण व्हावी असे प्रार्थना करतो. आदरणीय व्यासपीठ असं म्हणून पूर्वी मी नावं कट करायचो, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, सगळ्यांची नावं घ्यावी लागतील. श्रमिक पत्रकार संघाच्या शालेय साहित्य वाटपासाठी उपस्थित पत्रकारांसोबत ऊन असो किंवा सावली, पत्रकारांचे प्रश्न स्वतःचे प्रश्न म्हणून सोडवणारे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, शहाजीभाऊ पवार,
आणि ज्यांनी या कार्यक्रमासाठी मदत केली ते जगदीश पाटील साहेब, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम किरगुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताबभाई आणि उपस्थित संपादक मंडळी विजय देशपांडे सर, तात्या पवार सर, प्रशांत माने सर, सरदार अत्तार सर, किरण बनसोडे सर आणि एक राहिले नाव त्यांनी माफ करावं, गाडवे सर, दैनिक सकाळचे गाडवे सर. दादा, मुळात काय आहे की वह्या वाटप असेल, शिष्यवृत्ती असेल किंवा विमाचा जो दरवर्षी श्रमिक पत्रकार संघ काम करते ते अखंडपणे करणं हे एवढं सोपं नाही. तरी पण याचे अध्यक्ष विक्रम खिळगुडे असल्यामुळं हे काम अविरतपणे चालू आहे. त्याबद्दल विक्रम खिळगुडेचं सर्वांनी कौतुक करावं. आणि काय आहे की आमच्यामध्ये एक म्हण आहे, एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा असेल किंवा एखादा फार पुढे चाललाय बिझनेसमध्ये तर त्याला एखादी मोठी ट्रक घेऊन द्यावी म्हणजे त्यांचा कार्यक्रम होतो. कुठे गेले आमचे मॅडम? तर ते काय झाले, नगरसेवक झाल्यावर त्यांना पार्टी दिलेली नाही दादा, आज नक्की देतो. त्यांनी माझा कार्यक्रम करायचा ठरवलेला आहे. भाजपमध्ये असं काय चालत नाही. थोडे दिवस झाले गेलो परंतु भाजपची बरीच माहिती आणि अभ्यास केलेला आहे. भाजपमध्ये जर असं आमदारकी द्या म्हणलं, नगरसेवक द्या म्हणजे 100% त्याचा पत्त्याकडे घ्यायला लागतो. याची माहिती मला असल्यामुळं तुम्हाला नक्कीच आज पार्टी देण्यात येईल. गृहनिर्माणचा प्रश्न असेल किंवा पत्रकारांचे इतर प्रश्न असतील, हे सरकार आहे आणि मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत तोपर्यंत आपल्याला चिंता करण्याची कारण नाही. 100% आपलं काम होईल याची ग्वाही मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून देतो, नगरसेवक म्हणून नाही, प्रदेश अध्यक्ष म्हणून देतो. त्याचं कारणही तसंच आहे. परवा मुंबईला गेलो, मुख्यमंत्री देवाभाऊंना पत्रकारांच्या अडचणींसाठी 5 निवेदन दिले. हो, आणि दादा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न होता, आमचे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्या पेन्शन संदर्भातल्या अडचणीचा होता. गेले अनेक वर्ष झाले तो प्रश्न रेंगाळलेला होता. ते पत्र दिल्या देवाभाऊंनी त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट मारली. 18 तारखेला त्याची बैठक झाली आणि राज्यातल्या 22 ज्येष्ठ पत्रकारांचा पेन्शनचा प्रश्न मार्गी लागला. आणि दर 4 महिन्याला ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शन संदर्भात मीटिंग घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. दुसरा विषय तिथं मुख्य आपले खिळगुडे साहेब माझ्या बाजूलाच होते. खिळगुडे म्हणले की श्रमिक पत्रकार संघाची बैठक, गृहनिर्माणची बैठक लावावी हे मुख्यमंत्र्यांना सांगा. मुख्यमंत्र्यांना सांगितलं मुख्यमंत्र्यांनी लगेच बाजूला उभे राहून सांगितले की बैठक त्वरित लावून घ्यावी. तिसरा विषय आमच्या एका पत्रकाराचा होता, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्याचं नाव घेत नाही, तर त्याचाही फेर तपास करावा आणि तो प्रस्ताव माझ्याकडे द्यावा. सांगण्यात तात्पर्य एवढं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्वरित 5 मागण्यापैकी 3 मागण्या जागेवरच सोडवल्या. एक लक्षात घ्या, ग्रामीणच्या पत्रकार जे आहेत आपले, शहरातल्या पत्रकारांना मुख्यमंत्री असेल किंवा मंत्रालय असेल तिथं सहज ऍक्सेस मिळतील, परंतु ग्रामीणच्या पत्रकारांना ऍक्सेस मिळणं फार अवघड आहे. परंतु माझ्यासारख्याला तिथपर्यंत नेणं, आपले पालकमंत्री जयाभाऊ असतील, आमदार सचिनदादा असतील, आमदार देवेंद्रदादा असतील, ह्या लोकांनी सहज तिथं ऍक्सेस मिळवून दिला, शाजीभाऊ असतील, आणि त्याचा परिणाम असा आहे की पत्रकारांचे प्रश्न सोडवले गेले. तर त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मुख्यमंत्री आणि या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवाव्या. शालेय साहित्याचं वाटप करतो. यंदाच्या वर्षी राजदीप गॅस एजन्सी, डॉक्टर शैलेश कुमार पाटील फाउंडेशन
आणि शहाजीराजे पवार युवा मंच यांच्या सहकार्यातून हा उपक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. ज्यांच्या हस्ते या शालेय साहित्याचं वाटप आपण करणार आहोत ते अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, डॉक्टर शैलेश कुमार पाटील फाउंडेशनचे उपाध्यक्ष जगदीश पाटील साहेब, भाजपचे प्रदेश सदस्य आणि आमचे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शहाजीराजे पवार, या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष नगरसेवक मणिजी केत, या ठिकाणी उपस्थित असलेले तरुण भारतचे संपादक प्रशांतजी माने, तरुण भारत संवादचे संपादक विजय कुमार देशपांडे, तात्यासाहेब पवार, सरदारजी आकार, आपले खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख आणि पत्रकार मित्रांनो, पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी आपण शालेय साहित्याचं वाटप करतो. पत्रकारांच्या 10वी आणि 12वीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देतो. याशिवाय सगळ्यात आरोग्याचा जो प्रश्न असतो तो प्रश्न आपण पत्रकार संघाच्या माध्यमातून बऱ्यापैकी सोडवतो. साधारण 200 पत्रकारांचं आपण मेडिक्लेम योजना 200 पत्रकारांसाठी राबवतो. त्याचा जो 50% प्रीमियम आहे तो पत्रकार संघ भरतो. साधारण 12 ते 14 लाख रुपये आपण पत्रकारांच्या कुटुंबासाठी दरवर्षी खर्च करत असतो. याशिवाय अन्य उपक्रम राबवतो. मित्रांनो, आज या ठिकाणी सचिनदादा आहेत, शहाजीभाऊ आहेत, हे तोलामोलाची सगळी माणसं आहेत. हे सदैव आपल्या पाठीशी राहतात, सदैव आपल्याला सहकार्य करतात. गेल्या 24 वर्षापासून आपल्या गृहनिर्माणचा प्रवास सुरू आहे. सुरुवातीच्या काळात जागेचं आरक्षण असेल तो विषय त्यावेळेचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या काळात तो मार्गी लावला. त्यानंतर पुढे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यांच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळून आपल्या कामाला सुरुवात झाली. आव्हानांचे लावून आता नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावेत जमिनीवरती, पाय असावेत जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावेत ओठावरती, काळीज काढून देताना. अशा कर्तृत्वाचे मान्यवर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आपल्या जिल्ह्याचे सर्वांचे लाडके कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी हे उपस्थित आहेत. दादा, आणि आपण सर्वजण तुमचे आभार मानतो. त्याचबरोबर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आमचे मार्गदर्शक आदरणीय शहाजीभाऊ पवार साहेब इथे उपस्थित राहिले, आम्ही आमचे आभार मानतो. त्याचबरोबर डॉक्टर शैलेश कुमार पाटील फाउंडेशनचे व्हाईस प्रेसिडेंट आदरणीय जगदीश पाटील साहेब, आम्ही आपले सर्वांच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, आमचे सर्वांचे एक प्रेरणास्थान आदरणीय नगरसेवक मनीष अण्णा केत, त्याचबरोबर दैनिक दिव्य मराठीचे संपादक आदरणीय महेश रामदासी सर, त्याचबरोबर दैनिक तरुण भारतचे संपादक आदरणीय प्रशांतजी माने सर, दैनिक तरुण भारत समाजचे संपादक आदरणीय विजय कुमार देशपांडे सर, त्याचबरोबर ई न्यूज प्लसचे डायरेक्टर आदरणीय तात्यासाहेब पवार सर, त्याचबरोबर जनसत्तेचे संपादक आदरणीय सरदार आकार सर, त्याचबरोबर दैनिक सकाळचे वृत्तसंपादक आदरणीय वैभव गाडवे सर, आणि आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात. आपण सर्वांचं मी इथं आभार मानतो आणि यानंतर ग्रुप फोटो होईल.